नमस्कार, मी माधवी देसाई. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातम्या आहेत युद्धभूमीवरून. इराणकडून आता बहरीनमधल्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर हल्ला करण्यात आलेला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर रिफायनरीमध्ये भीषण स्फोट झालेले आहेत. इराणनं आखातातील देशांना लक्ष्य करणं सुरूच ठेवलेलं आहे. आता इराणनं मोर्चा वळवलेला आहे तो बहरीनकडे. बहरीनमधल्या सर्वात मोठ्या तेल रिफायनरीवर इराणनं भीषण हल्ला केलाय. या हल्ल्यानंतर परिसरात स्फोटाचं दृश्य पाहायला मिळालेलं आहे. इथे दृश्य आपण पाहतोय बहरीनमधल्या स्फोटाची. तेल शुद्धीकरण प्रकल्पाला इराणनं लक्ष्य केलंय. इराणनं कुवेतवरही मोठा हल्ला केलाय. कुवेतमधील ऊर्जा प्रकल्पांवर इराणनं हल्ले सुरूच ठेवलेले आहेत. तर आता कुवेतलाही इराणनं जोरदार लक्ष्य करणं सुरू केलेलं आहे. दुबई असो, कुवेत असो, बहरीन असो, या सगळ्या आखाती देशांना इराणकडून टार्गेट केलं जातं. या सगळ्या देशांवर महत्त्वाच्या ठिकाणांना इराणनं टार्गेट केलेलं आहे. त्यांचे तेल शुद्धीकरण प्रकल्प असो की त्यांचे ऊर्जा प्रकल्प असो, या सगळ्यांना टार्गेट केलं जातंय. महत्त्वाच्या प्रकल्पांना लक्ष्य केलं जातंय. बॉम्बनं त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत. तर इराणकडनं जे हल्ले सुरू आहेत त्या हल्ल्यांची दृश्य आपण पाहतोय. इराण